पंचाननतनुभूतानं पंचाक्षरं मनोपमानं पंचसूत्रकृतो वन्दे पंचाचार्यान् जगद्गुरू। अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहि च पार्वती। माता च पार्वती देवी पिता देव महेश्वरा बांधवा शिव भक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयं स्वदेशो भुवनत्रयं स्वदेशो भुवनत्रयं। नमः पार्वतीपते शिव हर श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज पुंडलीक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकोबार हर 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 हर। शिवलिंग उद्धव थोडा पेस त्या किंचित अजून रेणुकाचार्यापासून विश्वाराध्य जगद्गुरूपर्यंत चालत आलेल्या अनादी परंपरेला अनंत वंदन करून लिंगैक्य सद्गुरु तपोरत्न प्रपंडिताराध्य शिवाचार्य महाराज, लिंगैक्य सद्गुरु रेवण सिद्ध शिवाचार्य महाराज, सद्गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या पवित्र पावन चरणाला अष्टांग दंडवत करून परमपवित्र अशा भारतभूमीमध्ये आचार्य उपाचार्य पदावर आरूढ असलेल्या सर्व आचार्य सद्गुरूंच्या चरणी अष्टांग दंडवत। मनमथादी पावन संत महात्मा बसवेश्वर शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्याही पवित्र पावन चरणाला प्रणिपात करून माझे ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकोबाराय नामदेव एकनाथ आदी सर्व संतांच्या पवित्र पावन चरणाला दंडवत करून वाई शिवक्षेत्राचा अधिष्ठान स्वरूप असलेल्या भगवान महादेवाला पार्वतीसह वर्तमान या ठिकाणी नतमस्तक होऊन वाई गावामध्ये शिवक्षेत्रामध्ये असलेली ग्रामदेवता विठ्ठल रुक्मिणी पांडुरंग मारुती वगैरे असणारे ज्या काही ग्रामदेवता आहेत यांना सुद्धा माझा या ठिकाणी नमस्कार। शिवानुभव मंडपाच्या स्टेजवर उपस्थित असलेले संगीत विशारद संगीत अलंकार लिमराज पाटील रामवडगावकर, तसंच तबला विशारद गणेश आढाव, पंचक्रोशीतून आलेली सर्व सद्भक्त मंडळी, या अखंड हरिनाम सप्ताहाचं नेतृत्व करणारी सर्व सदस्य मंडळी, अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव वगैरे वगैरे असणारे, आणि हा असणारा सप्ताह सगळ्या पद्धतीनं
यशस्वी पद्धतीनं पार पाडण्याचं आजपर्यंत काम करणारी सर्व ग्रामस्थ मंडळी, त्यामध्ये कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, गायक असतील, सर्व बांधव वर्ग आणि मातृवर्ग, या सर्वांच्या हृदयामधील चित्शक्तीला अभिवादन करून आजच्या या प्रथम पुष्प सेवेला आपण सुरुवात करूया. जय जय शिव शंभो, जय जय शिव शंभो, जय जय शिव शंभो, जय जय शिव शंभो.
स्थावर जंगमात्मक चराचर करुणिया शक्ती योगी संहार आत्मत्विराम पावला तई प्रलय त्याला शक्ती मानले गेले पूर्ण रूप शक्ती शक्तीपासून अहंस पूर्ण रूप शक्ती जनन पाऊली निगुती त्यातून सत्व गुणी श्रीपती विष्णू उत्पन्न झाला आणि मग तो माझा विष्णू परमात्मा तो वैकुंठ भूषण शेष शयनी निद्रिस्त असता नाभीतुनी कमल उद्भवले फुलुनी त्यातून ब्रह्मा निपजला आणि मग आमच्या विष्णू परमात्मा ज्यावेळेस शेष शयनाच्या गादीवर बसले झोपले शयन केलं त्यांच्या नाभी कमलामधून आणि कमळ उत्पन्न झाला आणि त्या कमळामध्ये माझ्या ब्रह्मयाचा जन्म झाला मग ब्रह्मयापासून 10 मानस पुत्र जन्माला आले आम्हाला भागवत सांगेल आणि 10 मानस पुत्राच्या पुढे कश्यप नावाच्या ऋषीपासून पुढे आणि पूर्ण जगाला जे काही आम्ही जे पाहतो जनावर घोडे धान्य अमुक तमुक जे काही समजा आहे उडणारे प्राणी जलचर प्राणी सस्तन प्राणी हिंस्त्र पशु मानव प्राणी पशु आणि बीजभार वनस्पती सुद्धा आणि मग यांची निर्मिती आणि आमच्या कश्यपापासून तयार झाली पुढे मग असा हा असणारा परब्रह्म शिव परमात्मा आणि त्याला ज्यावेळेस उत्कंठा झाली इच्छा झाली की आपण ब्रह्मांड निर्मिती करावी जगत निर्माण करावं जीव निर्माण करावा त्यावेळेस आमच्या विष्णू परमात्माला त्यांनी पालन शक्ती दिली आणि उत्पत्ती नावाची शक्ती जी आहे उत्पादन करण्याची शक्ती ती माझ्या ब्रह्मदेवाला दिली आणि मग असा हा असणारा जीवात्मा ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला नुसतं प्राणच घेऊन येत नाही तो तर येत असताना 5 पंचभूत हे शरीर पंचभूतात्मक आणि त्रिगुण राजस तामस आणि सात्विक 3 गुण मिळून अष्टधा प्रकृती स्वरूप देह घेऊन येतो आणि घेऊन आलेला जीवात्मा ज्यावेळेस आईपासून विलग होतो आईपासून वेगळा होतो आईच्या शरीराच्या बाहेर येतो त्यावेळेस नाळ कापल्या जातो आणि नाळ कापून पटकन गाठ मारल्या जाते दिंडी जवळच्या नाळाला जोपर्यंत नाळ कापलेला नाही तोपर्यंत तो आईच्या श्वासावर जगतो आणि ज्या वेळेला नाळ कापल्या जातो आणि बांधल्या जातो त्यावेळेस त्याचा श्वास चालू होतो म्हणजे जगामध्ये श्वास तो घेऊन येतो पहिल्यांदा शरीर तर आणतो पण पहिला काय आणतो श्वास श्वास जो काही शब्द आहे या श्वासामध्ये आस आहे अष्टधा प्रकृती स्वरूप देह घेऊन आलेला जीवात्मा आणि मग ह्यामध्ये श्वासामध्ये आस आहे आणि आस ती 5 पद्धतीची आहे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध पंच तन्मात्रा रूप असणारी
आणि आशा, मनीषा, तृष्णा, वासना, कामना, इच्छा वगैरे वगैरे असणार, आणि हा तो घेऊन येतो. जसा जन्म झाला तसा तो श्वास घ्यायला लागतो, आणि श्वास घ्यायला कफानं शरीर दाटलेलं असतं, कारण का तो आईच्या शरीरावर श्वास चालणारा असतो, शरीर चालणारं असतं. आणि मग स्वतःच्या शरीर ज्यावेळेस चालायला लागतं त्यावेळेस त्या जीवात्म्याला त्रास होतो, त्या शरीराला त्रास होतो. मग जो गर्भाशयामध्ये सोहम सोहम म्हणणारा जीवात्मा जो आहे, हे देवा मी जो आहे तो तूच आहेस, मी जो आहे तो तूच आहेस, तुला विसरणार नाही, तुला विसरणार नाही देवा. सोहम सोहम, तू जो आहेस तो मीच आहे, मी विसरणार नाही म्हणणारा जीवात्मा ज्यावेळेस बाहेर येतो आणि श्वास घ्यायला त्रास होतो त्यावेळेस म्हणतो केव्हा 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 केव्हा. मी केव्हा म्हटलो, मी केव्हा म्हटलो. कलियुगाचं असणारं वार या पंचभूतात्मक देहाला प्राप्त होतं, आणि मग तो त्या ठिकाणी कलियुगाच्या वाऱ्याप्रमाणे बेईमान होतो तो ईश्वराला. आणि ईश्वराला बेईमान झालेला जीवात्मा आणि आशेवर जगत राहतो. सर्व असणाऱ्या आशा त्याला प्राप्त होत चालतात. हा जीवात्मा एक प्रकारचा शिवतत्वच आहे. जसं परमपूज्य आदरणीय आमचे आनंदगडकर गुरुवर्य माऊली या ठिकाणी विराजमान झाले, आणि त्यांनी जशा पद्धतीने सांगितलं की मूलतः शिवच आहे, मूलतः ब्रह्मांड हे शिवच आहे, आणि आम्ही जे काही जन्माला आलो हे सुद्धा शिवाचेच अंश आहोत, आणि पाहायला गेलं तर शिवच आहोत. पण ही जी अष्टधा प्रकृती देह आहे, पंचभूत आणि त्रिगुण आमच्यावर लादल्या गेले, त्याला अविद्या म्हटलं गेलं. आणि ती अविद्या आमच्यावर एवढी जंग चढल्यासारखी झाली, लोखंडाला गंज चढावा त्या नियमाप्रमाणे उदकाच्छादिले शेवाळे. गुरुगीतेमध्ये ओवी दिली, अब्र आच्छादिले आभाळे, उदक आच्छादिले शेवाळे, तेवी माया अविद्या बळे, आत्मत्व सर्व ग्रासिले. सांगितलं की जशा पद्धतीनं स्वच्छ असणारं निळं आकाश ढगांनी व्याप्त व्हावं, झाकून जावं, किंवा स्वच्छ निर्मळ असणारं पाणी शेवाळानं झाकून जावं, तद्वत त्या न्यायानं आमच्या बुद्धिपटलावर आणि मायेचा असणारं पांघरून अर्थात अविद्या, आणि ही झाकून टाकते. आणि मग तो असणारा जीवात्मा मी जीव आहे, मी जीव आहे, मी जीव आहे म्हणायला लागतो, जो शिवात्मा आहे. आणि मग त्यामध्ये असणारे अनंत जाती आणि धर्म पडल्या जातात. अनेक जाती धर्म. धर्मशास्त्राने फक्त 4 वर्ण सांगितले, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आमच्या गुरुमाऊलींनी सुद्धा या ठिकाणी सांगितलं, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र 4 वर्ण आहेत. मग त्यानंतर जे जे काही कर्म केले गेले या लोकांद्वारे. आता बघा, काही ठिकाणी चांगले लोक सुद्धा बुटाचं दुकान टाकायले. बूट चप्पलचं दुकान कोण टाकावं? हार हार. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की कर्मावर आधारित. मग त्या ठिकाणी जाती मानल्या गेल्या, आणि मग जाती मानल्या गेल्याच्या नंतर त्या जातीमधून एक एक संत जन्माला आला. आपल्या आपल्या धर्मपंथाला आणि विशेष मार्गानं आरूढ करून ध्येय जे काय आहे शिव साध्य करायचं आहे. हा जीवात्मा ब्रह्मपुरीहून आला, मायापुरीमध्ये लाळ घोटाळत बसला, आणि त्याला जायचंय शिव होण्यासाठी. ध्यानात ठेवा, त्याला शिव होण्यासाठी जायचंय. जसं एकच उदाहरण देतो तुम्हाला मी पहिल्यानं. आज या गावाच्या बाहेर कोण्याही जातीपातीचा माणूस जाऊ द्या, त्याचा धर्म कोणताही असो,
बौद्ध असो, मुस्लिम असो, मराठा असो, वाणी असो, माळी असो, कोळी असो, तेली असो, ब्राह्मण असो, कोणी असो, गावाच्या बाहेर जर जायचं म्हटलं तर तो कुठं जाणार आहे? गावाची शिव. लक्षात ठेवा, गावाची काय? कुठं जायचं प्रत्येकाला? लक्षात घ्या, प्रत्येक जीवाला कुठं जायचंय? गावाची शिव. गंतव्य स्थान प्रत्येक जीवाचं शिव आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे जे काही संत मंडळी आले, या संतांनी त्या त्या मार्गानं आणि पामर जीव आरूढ होऊन भक्तीला लागावा आणि ध्येय स्वरूप शिवता गाठावी म्हणून प्रत्येक जन्म अवतरित झाले आमचे संत मंडळी. आणि मग त्यामध्ये मग वेगवेगळ्या जाती पंथ आहेत. शैव पंथ आहे, माझा वैष्णव संप्रदाय आहे, बौद्ध संप्रदाय आहे, शीख संप्रदाय आहे, ख्रिश्चन संप्रदाय आहे, मुस्लिम धर्म संप्रदाय आहे, जैन संप्रदाय आहे. हे जरी वेगवेगळे तुम्हाला धर्म वाटत असले तरी या सगळ्यांचं मूळ म्हणजे शिव आहे. या सगळ्या धर्माचं असणारं मूळ म्हणजे शिव आहे. आणि तोच शिव शिव महापुराणामधून कसा आहे आपल्याला पाहिजे. बघा, प्रत्येक धर्मपंथामध्ये आमच्या ज्ञानेश्वरीने सुद्धा सांगितलं, पुढे सांगायचं आहे मला. ज्ञानेश्वरीत काय काय सांगितलं हेही सांगणार आहे मी. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपद. आद्या म्हणजे भगवान शिव, आदिनाथ गुरु, सकळ. आणि त्या पद्धतीनं शैव संप्रदायामध्ये तर शिवाला श्रेष्ठता मानल्याच जाते. पण माझा वैष्णव संप्रदाय सुद्धा जो आहे तो निवृत्तीनाथाला शिव रूपामध्ये पूजतो, भजतो. माझ्या ज्ञानराजाचे गुरु कोण? अर्थात भगवान शिव रूपी असलेले माझे निवृत्तीनाथ. जैन धर्म संप्रदायामध्ये जर पाहायला गेलं तर 24 तीर्थंकर दाखवले. आम्ही मंत्राद्वारे त्यांचं भाकीत तयार करू. त्याचं ओम हरिहंतानाम, नमो सिद्धानाम, नमो अयर्यानाम, नमो उवज्जायानाम, नमो लोय सव्वसाहुनाम. 5 असणारे मंत्र जैन धर्मामध्ये आहेत. आणि जैन धर्माचे सुद्धा 24 तीर्थंकर आहेत. त्याच्यामधला पहिला आदिनाथ भगवान म्हणजे भगवान शिव. आणि महावीर म्हणजे विष्णू परमात्मा 24वा तीर्थंकर, शेवटचा. त्याच्यानंतर मुस्लिम धर्म जो काय आहे, तर मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा सर्वश्रेष्ठता लिंगाला आणि सर्वश्रेष्ठता भगवान शिवाला दिली. महाराज कुराण मध्ये सुद्धा सांगितलं, अल्लाह इलाह हैदल्लाह. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. नाथ नारायण
नमो हरिहंतानां नमो सिद्धानां नमो आचार्याणां नमो नयसवसाहुनां जय अम्बे जगदम्बे मां जय अम्बे जगदम्बे मां जय अम्बे जगदम्बे मां जय अम्बे जगदम्बे सत श्री अकाल सत श्री अकाल सत श्री अकाल सत श्री अकाल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि शरणागति बुद्धं शरणं गच्छामि येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय आणि मग अशा पद्धतीने सज्जनो प्रत्येकाचं मूल तत्व बुद्धं शरणं गच्छामी. बघा आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर पंचभूताचे 5 रंग सांगितले गेले. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश अनुक्रमे हिरवा लाल निळा पिवळा आणि पांढरा 5 रंग दिले गेले. आणि ह्या 5 रंगामध्ये 5 धर्म आणि त्याने आपापला रंग स्वीकारला. ज्या ठिकाणी हिरवा रंग मानला जातो पृथ्वी तत्व, शरीरातल्या पंचभूतापैकी एक भूत पृथ्वी तत्व आणि त्याचा रंग हिरवा. तो हिरवा रंग कोणी घेतला? कोणाचा झेंडा आहे? कोण्या धर्माचा? अल्लाह इलाह इल्लल्लाह बिस्मिल्लाहिर रहिमानिर रहिमी. हिरवा रंग समृद्धीचं प्रतीक मानलं गेलं. ध्यानात ठेवा, हिरवा रंग समृद्धीचं प्रतीक मानलं गेलं. त्याच्यानंतरचा लाल रंग दुसरा. लाल रंग हा माझ्या वैष्णव संप्रदायाचा मानला गेला. लक्षात ठेवा, ते मी समजून सांगेल. लाल रंग काय सांगतो? दॅट इज द डेंजर ऑफ लाईन. म्हणजे त्याला आपण लाल रंग म्हटलं की सिग्नल, पुढे जाऊ नका, त्याग करा. एखादं जर रस्त्यावर लाल सिग्नल लागलं तर सांगतात थांबा, पुढे जाऊ नका. काय करा? त्याग. त्यागाचं प्रतीक लाल रंग. 3 निळा रंग. निळा रंग कोणाचा? बुद्धं शरणं गच्छामि. निळा रंग आकाश रूप म्हणजे व्यापकता आणि विशालतेचं प्रतीक. पांढरा रंग जैन धर्म समाजाचा मानला गेला निष्कलंकतेचं प्रतीक.
बाकीच्या सगळ्या कपड्यावर डाग संपादून जाईल, पण पांढऱ्या कपड्यावर डाग संपादल्या जात नाही. निष्कलंकता. आणि पाचवा रंग जो काही आहे तो पिवळा रंग, आणि हा सप्त श्रीयाकार शीख धर्माचा, जे टोपी आणि तलवार जवळ असते, दाढी मिशा वाढलेल्या. नांदेडमध्ये गुरुद्वारामध्ये जाऊन बघा कोणता झेंडा आहे. पिवळा म्हणजे परिपूर्णतेचं प्रतीक. आंबा पिकला हे कशावरून समजायचं? पिवळा जो पडला तो पिकला. आता बघा, मी पहिल्याने याच्या अगोदर सांगितलं वैष्णव धर्माचा लाल रंगाचा झेंडा आहे. ऐकलं की नाही बाबा? माझी कळती की नाही भाषा? सर्व मंडळ, लाल रंगाचा झेंडा आहे. लाल म्हणजे त्यागाची त्याग, आणि त्याच्यामध्ये हा पिवळा मिक्स केला, असा झाला. लाल प्लस येलो. लाल म्हणजे त्याग आणि पिवळा म्हणजे परिपूर्णता, त्यागाची परिपूर्णता ज्याच्यामध्ये आहे तो हिंदू धर्माचा आणि सनातन धर्माचा झेंडा मानला गेला. आणि अशा पद्धतीनं हा असणारा प्रत्येक संप्रदाय जो आहे तो त्याचं मूळ असणार शिव आहे महाराज. वैष्णव संप्रदायामध्ये माझे निवृत्तीनाथ, जैन धर्मामध्ये आदिनाथ भगवान, मुस्लिम धर्मामध्ये कोणतीच मस्जिद किंवा ती मस्जिद मधलं असणार जे नमाज पडतात तिथलचं शिवलिंग पिंड पालती टाकल्याशिवाय कबरच होत नाही, ती मस्जिदच होत नाही. आणि आजही बघा मक्केमध्ये मक्केश्वर नावाचं शिवलिंग आहे. मक्का मदिना जे जातात ना मुस्लिम धर्म संप्रदायाचे बांधव, तर तिथं सुद्धा मक्केश्वर नावाचं शिवलिंग आहे. आणि अशा पद्धतीनं मग या सर्व जणांनी मिळून, या सर्व जीवांनी मिळून शिवाची आराधना करण्याची ठरवलं. संताद्वारे म्हणा किंवा गुरुद्वारे म्हणा, मग त्या ठिकाणी त्या गुरूंनी आणि संतांनी आमच्या या जीवाला ज्ञान द्यायला सुरुवात केली की बाबा रे, आता सरळ सरळ पद्धतीनं जर सांगायला सखोल अध्यात्म गेलं तर सगळ्यांच्या डोक्यावरून जाईल. आणि म्हणून हे संत महात्मे जे असतात तर सरळ सोप्या भाषेमध्ये आमच्या आलेल्या गुरुमाऊलींनी सरळ साध्या शब्दामध्ये सांगितलं, माती आणि मडकं. मडके किती असू द्या, रांजण असेल, लोटका असेल, येळणी असेल, तुमचं पहिल्यातलं वरण करायचं गाडगं असेल, बोळकं असेल, पण शेवटी किती जरी बाकीचे रूप असले तरी एक रूप म्हणजे भगवान शिव. जीव हा शिवाचा अंश असणारा. आणि अशा पद्धतीनं ह्या शिवाचा अंश असलेल्या जीवाला स्वतःचंही रूप कळावं आणि शिवही त्याला भेटावा, अर्थात भगवंत शिव त्यांना भेटावा, यासाठी 18 पुराणाची उभवणी आमच्या व्यासाने केली. आणि व्यासाने उभवणी करत असताना त्याच्यामध्ये फक्त 2च प्रश्न होते आमच्या व्यासाला. जगाला काय समजून सांगायचं होतं? कशासाठी केले 18 पुराण? फक्त 2च गोष्टीत महाराज व्यासाला चिंता पडली होती, आणि ती जगाला समजून सांगण्यासाठी 18 पुराणाची उभवणी केली. आमच्या रामायणामध्ये एक श्लोक दिलाय, अष्टादश पुराणेषु रामायणातला श्लोक आहे हा. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनम द्वयम. व्यासाचे 2 वचन आहेत, परोपकार पुण्याहम पापाय परपीडना. 2 शब्द आहेत. पाप आणि पुण्य म्हणजे काय, पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय, हे जगाला समजून सांगून देवापर्यंत न्यायचंय. आणि याच्यासाठी मंथन केलं आणि मंथन करून
18 बीजभार ग्रंथ संपदा निर्माण केली, पुराणाची निर्मिती केली. आणि अशा या पुराणामध्ये मग ह्या जीवाला पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय सांगत असताना, पाप म्हणजे मराठीमध्ये दुष्कृत्य, वाईट कर्म करणे, आणि सत्कर्म करणे म्हणजे पुण्य करणे. मग ह्याच्यामधून ह्या जीवांना पाप आणि पुण्य समजून सांगताना 4 टप्पे टाकून दिले त्यांनी.